सिंधोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज द्वादशी लक्ष्मी बलिनाथ महालक्ष्मी महाकाली नवलाई पावलाई चुडाई करवेळदेव त्रिमुखी पालखीत स्थानापन्न होऊन मंदिराच्या प्रांगणात खेळण्यासाठी ग्रामप्रदक्षिणेसाठी थोड्याच वेळात येणार आहे। मंदिरावरती प्रदक्षिणा करून पहाटे ओमाला प्रदक्षिणा करून उद्या त्रयोदशीला पिनगावचा सेंडा आणून उभा करून भक्तांचे नवस बोलले जातील फेडले जातील आणि त्यानंतरच देव मांडावर बसेल सानेवर बसेल। पालीच्या गावकऱ्यांची नमनाची सेवा होईल। पौर्णिमेच्या दिवशी करवेळ देवाच्या सिंधोत्सवा निमित्त पात्रट कापडगाव सर्वेली आम्ही जे 3 गाव म्हणतो ते पाली कापडगाव सर्वेली आणि पात्रट ते पालीचं कोंड। तर या नेमलेल्या कोंडातून टोकडोळी आणली जाईल। रात्री 2 तासाच्या गजरात गुलाल उधळत नाचवून खेळवून मोडली जाईल। पौर्णिमेच्या होमाभोवती देवाची पालखी 5 प्रदक्षिणा करील सोमवारी 2 मार्चला आणि आपल्या स्थानापन्न झालेल्या पवित्र पालखीचा फूल पिनगावच्या शेंड्याला लावून भक्तांचे नवस बोलले जातील फेडले जातील। त्यानंतर देव मांडावर बसेल आणि कोंडकर गावकऱ्यांची नमनाची सेवा होईल। रंगबेरंगीच्या दिवशी 8 मार्च रविवार देवाच्या ग्रामफेरीचं नियोजन होईल। शिंपण्याचा कार्यक्रम पार पडेल आणि ज्या ठिकाणी बलिनाथांचं प्रथम अवतरण झालं तो देवाचा आंबा देवतळे या स्थानकावर गावची देवपूजा स्वीकारेल। त्यानंतर पिनगावच्या गाडीवर 1 नंबरच्या मानाच्या ठिकाणी माझे घरी मानाची पूजा स्वीकारेल। मानाप्रमाणे मानकरी गावकरी यांच्या निवासस्थानाला भेट देऊन देव त्यांची पूजा स्वीकारेल। त्या मध्यंतरीच्या काळात पौर्णिमा आणि रंगपंचमी यामध्ये दुर्वडीला मंगळवारी 3 तारखेला निशाण जाईल रोल जाईल आणि रंगपंचमीच्या आधी बुधवार त्या दिवशी गाव पार्टीला गावकरी जातील। रंगपंचमीनंतर सर्व मानकरी गावकऱ्यांची घरे घेऊन झाल्यानंतर ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी देव पिनगावच्या गादीवर 1 नंबरच्या मानाच्या ठिकाणी पूजेसाठी नैवेद्यासाठी थांबेल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडेल। देवाच्या श्रमपरिहारार्थ पालीच्या गावकऱ्यांची नमनाची सेवा होईल। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गादीवरची बैठक पार पाडून देव मंदिराच्या प्रांगणात येईल आणि गावचं गाणं होऊन घाट दुपारतीनं मंदिरात पुन्हा स्थानापन्न होईल। आज देव पालखीत बसल्यानंतर देव आमच्या बरोबर भक्तांच्या गावकऱ्यांच्या भेटीला बाहेर पडलेला असतो, मंदिरात देव नसतो अशी आमची सर्वांची धारणा आहे। त्यामुळे आम्ही या कालावधीत देवावर अभिषेक वगैरे जे काय रुद्राभिषेक वगैरे जे काय अभिषेक एकादशी रुद्र वगैरे गोष्टी करत नाही। त्यानंतर या शिमग्याचा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी संपला की 29 मार्च ते 3 फेब्रुवारी या दरम्यान
देवाचा चैत्रोत्सव चालू होतो. 5 दिवस कार्यक्रम चालतो आणि 6व्या दिवशी ग्रामस्थ परंपरेने आता 116वा हा आपला उत्सवाचा कार्यक्रम आहे, चैत्रोत्सवाचा. आणि त्या दिवशी ग्रामस्थ परंपरेने लक्ष्मीपंत नाट्य मंडळ देवासाठी नाटक करतात आणि या उत्सवाची सांगता होते. यावेळेच नाटक आहे फायनल डिसिजन म्हणून अनिल काकडे लिखित आणि बरोबर 3 एप्रिलला 9 वाजता सुरू होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर 30 एप्रिलला जो आम्ही लक्ष्मीपंत मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याची आठवण म्हणून आम्ही वर्धापन दिन साजरा करतो. तो वर्धापन दिन होईल 1 मेला कर्मळ देवाच्या देवाचा जीर्णोद्धार केला त्याचा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो. जून महिन्यात मृग नक्षत्रामध्ये गावच्या राखणा दिल्या जातात. 4 श्रावण रविवार देवावर उपचार केले जातात. पहिल्या रविवारी, दुसऱ्या रविवारी लघुरुद्र अभिषेक वगैरे असतात. तिसऱ्या रविवारी एका असतो आणि एकेच्या अगोदर रक्षासूत जागर पोहत्याचा कार्यक्रम होतो. 4थ्या रविवारी श्रावणातल्या सर्व ग्रामस्थ भाविक महारुद्राचा कार्यक्रम करतात. त्यानंतर नवरात्र येतं, दसरा रावण दहन होतं आणि तुळशीचं लग्न देवाचं तिथे तुळशी लग्न लागल्याशिवाय गावात तुळशी लग्न लागत नाही. पहिलं देवाच्या इथे तुळशी लग्न लागतं. त्यानंतर 2 दिवाळीच्या मध्ये आराधनाचा कार्यक्रम होतो. देव दिवाळीला घरोघरी देवाचा दिवा जातो. असे त्या मंदिरात वर्षभरात कार्यक्रम पार पडत असतात. त्या गावचं पूर्वी नाव करंगळे होतं. करंगळे देवाचं स्थान मराठवाडीमध्ये राईमध्ये आहे. करंगळे देव म्हणजे शंकर आणि सातखरी, आम्ही तिथे करंगळे देव आकार म्हणतो आणि सातखरी हे पूर्वीचं मूळ देवस्थान. अशी आख्यायिका आहे. जेव्हा बलिनाथांचं अवतरण झालं त्या गावात आले तेव्हा करंगळे देवाने आपले सर्व अधिकार दिले. आणि करंगळे देवामध्ये कोण कोण आहे तर गणपती आहे. करंगळे देव म्हणजे शंकर, स्वतः शंकराची पिंडी आहे. मूळाकार, भैरवबुवा, बाकाई देवी, रवळनाथ, ब्राह्मणदेव, फराडी आणि मानाई अशी 7 घरी आहेत तिथे. आणि महापुरुषाचं स्थान आहे, मारुतीचं स्थान आहे. करंगळेदेवाला आपल्या आधी त्यावेळी करंगळेदेवाचा शिंगा व्हायचा. पात्रटला जाताना अजूनही तिथे ती शिळा आहे, नागझरी म्हणतो. तिथे ढोल ताशे आणि पालखी सहित होळी जमिनीत गाडी गेली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आम्ही जर तोंडातून कोकण होळी आणत असू तर तिथे जो ताळोत्री नगर आहे तिथे 2 मिनिटं सेकंदावर टेकवतो आम्ही होळी ताबडतोब उचलून पुढे निघून येतो. अशा आमच्या गावच्या परंपरा आहे. लक्ष्मीपतीनाथांबद्दल, त्या देवस्थानबद्दल मला कोणालाही सांगता येणार नाही. आख्यायिका आहे केव्हा कोणी स्थापन केलं, किती सालाचं आहे, किती वर्षाचं आहे आम्ही सांगू शकत नाही. लक्ष्मीपतीनाथाचं एकमेव देवस्थान पालीमध्ये पल्लीवरून पाली या गावाला नाव पडलं. पल्लीचा अपभ्रंश होऊन पाली हे गाव त्याच्या नावावरून पडलंय. पल्लीनाथाची नगरी आहे, पल्लीनाथाची पुण्यनगरी आहे, पवित्र नगरी आहे. कोणी म्हणतं महामुनीच्या सुलतानाच्या काळात 13व्या शतकात पल्लव त्याच्या आक्रमणांना लढायांना कंटाळून पल्लवांचं राज्य असताना भक्तगण पल्लीनाथाला आपल्याबरोबर घेऊन आल्याने स्थापना केली. कोणी म्हणतं पालक रूपात पल्लीनाथांच्या पाली परिसरात पंचक्रोशीमध्ये वावर होता आणि आमच्या घरच्या नेत्याला देवतळे देवाचा अंगा इथे बालक रूपातल्या त्या परमेश्वराला घोंगडी अंतरायला दिली अशी आख्यायिका आहे. त्या बालक रूपातील परमेश्वराने आपल्या दिला त्या पंचक्रोशीमध्ये दाखवायला सुरुवात केली आणि हा आपला बालकरूपी परमेश्वर इथून कुठेही जाऊ नये म्हणून भक्तगणाने त्याला पायात प्रेमाच्या बेड्या घातल्या आहेत. आणि हा आमचा पलिनाथच्या पायात बेड्या आहेत. आमच्या गावातल्या मुलांच्या पायात वाडे घातले जात नाहीत कारण पाय पुसतात असा आमचा सर्वांचा अनुभव आहे. आणि या पल्लीनाथाला नेण्यासाठी महालक्ष्मी बाहेर किष्टन उभी राहिलेली आहे. कारण भक्तगणांच्या पायात त्याच्या बेड्या आहेत, ते इथून तो बाहेर जाऊ शकत नाही. भक्तरूपी पायात बेड्या असल्यामुळे पल्लीनाथ इथून कुठेही बाहेर जाऊ शकत नाही अशी आमची धारणा आहे, आमची श्रद्धा आहे. आणि महालक्ष्मी जशी अंबाबाई कोल्हापूरची आहे, तिच्या डोक्यावरती शिवलिंग आहे, नागफणी आहे, गणपतीची मूर्ती आहे, तशीच
या महालक्ष्मीच्या डोक्यावर शिवलिंग आहे, नागपणी आहे. अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई आणि माझी महालक्ष्मी याच्यात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. महालक्ष्मी पल्लीनाथाला नेण्यासाठी बाहेर तिष्ठत उभी आहे. पण या पालीवासियांच्या, पंचकृषीवाल्यांच्या, तिनगावच्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी, भक्तगणांच्या प्रेमापोटी हा देव इथून कुठेही जाणार नाहीये. हे आमचं तिनगावचं ग्रामदैवत आहे. अनेक कुळांचं, अनेक भक्तांचं एक कुलदैवत आहे. ब्राह्मण, मराठा, कुणबी, कुंभार, सोनार इत्यादी लोकांचं हे कुलदैवत, 18 पगड जातीचं कुलदैवत आहे. माझा पल्लीनाथ सर्व समावेशक आहे, जातीपतीच्या पलीकडचा आहे. त्याने सर्वांना अंगीकारलंय, जातीपातीच्या पलीकडे गेलाय. हा माझा तो त्याचा असं नाही, जसं वृक्ष जशी शीतल छाया सर्वांना देतो तसा माझा पल्लीनाथ सर्व भक्तांना सामावून घेतो. असं हे जाजीवले दैवत आहे. काही भक्तगणांनी म्हणजे संगमेश्वरच्या इथे आंबोगावात इथे पराठकर म्हणून त्यांनी पल्लीनाथाचं मंदिर छोटंसं स्थापन केले पूर्वी, पण तिथे आता कोणी राहिलेलं नाहीये. आता आमचे मांडवकर हत्तीरिले त्यांनी सुद्धा देवानी पत्रिका घेऊन त्यांचे हत्तीरिले मांडवकरांचं कुलदैवत आहे पल्लीनाथ, त्यांनी मंदिर स्थापन केलं आहे. पण आपण अशी प्रथा आहे की माझाही कुलस्वामी मठ भवानी सोमेश्वर मठाला आहे आणि माझी कुलदेवता महालक्ष्मी कोमेंडीत आहे. पण प्रथा अशी असते की आपल्या कुलदेवतेचे कुलधर्म कुणाच्या त्याच्या मूळ स्थानी जाऊन करायचे असतात. कुठेतरी स्थापन करून कुलदेवता पावत नसते. जसा कोयनेवरून विजेचा स्रोत येतो तर इन्व्हर्टर लावून ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही, ती तात्कालिक असते, समाधान करणारी असते. ते मूळ देवस्थान जे आहे हे पालीतच आहे, पालीचाच पल्लीनाथ आहे. कोणी जरी किती देवळं स्थापन केली तरी माझ्या पल्लीनाथाचं महत्व कमी होत नाही, तर ऊर्जेचा स्रोत कमी होत नाही. ज्यांचं कुलदैवत आहे त्यांच्या वाडवडिलांनी, आजोबा पंजोबांनी हा स्रोत स्वीकारला आहे. त्यांची वंशवळ वाढावी, त्यांची उन्नती व्हावी म्हणून त्याच्या वाडवडिलांनी जी काही प्रार्थना केली ती इथे केली आहे. कुठेतरी डांगोरा पिटून कुठेतरी मंदिर बांधून तिथलं देवाचं स्थान मागणं कमी होत नसतं. तर कुलदैवत त्यांचं आहे, त्यांना प्रत्येकाला कुलदैवतासाठी म्हणून आपल्याकडून मूळ कुलदैवता ठिकाणी मूळ स्थानी यावं लागतं, अशी समाजाची धारणा आहे. हे ज्योतिबा आणि पल्लीनाथ यांच्यामध्ये प्रचंड साम्य आहे. ज्योतिबाचा वार रविवार, पल्लीनाथाचा वार रविवार. ज्योतिबाचं वाहन घोडा, पल्लीनाथाचं वाहन घोडा. पल्लीनाथाचे सेवक श्वान म्हणजे कुत्रे. ज्योतिबाचं आणि महालक्ष्मीचं नातं आहे, तसंच पल्लीनाथाचं आणि महालक्ष्मी जोडलेली आहे. पुढे नावापुढे वार रविवार आहे. दोघेही दक्षिण केदार आहेत, दक्षिणेलाच पुढे आहे. त्या इथून हा दक्षिण देशासमोर जी आहे त्याच्या 12 कोसापर्यंत कुठली देवाच्या समोर वस्ती नाही. असा तो आमचा पल्लीनाथाचं वर्णन असं आहे. जपा कुसुम संकाक्षम रक्तनेत्रम तिलोचनम दिगंबरम महाकायम भक्तानाम अभयप्रदम त्रिशूल दमरून खड्गम पात्रच्य कल्पंकजम बिभ्राणम योगिनीनाथम पल्लीश भूतनायकम दिवानम हास्यवर्णम तांबुल्यनारतानम गुरुत्वकेशम भूतिवालम चिंतेत कार्यसिद्धीदम. म्हणजे त्याचं स्मरण मात्र केलं, चिंतन केलं, संकट असला तर या पल्लीनाथ पावणार आहे. त्यांना आयुष्य कुठे दान केली आहे. आता तलवार आहे, खडग आहे, कपालपात्र आहे, डमरू आहे, त्रिशूळ आहे, पुजारी लिंगायत आहे म्हणून हा शंकर स्वरूप आहे. पुढे नावापुढे लक्ष्मी आहे म्हणून विष्णू आहे. हरिहरांचा हा अवतार विष्णू आणि शंकराचा मिलाप झालेला आणि नाथ म्हणतो म्हणून आम्ही. कपालपात्र आहे म्हणून नाथपंथी म्हणतो, महादेवाचा अवतार म्हणतो. असा आमचा त्रिगुणात्मक दत्त स्वरूप असा लक्ष्मीपंथनाथ आमचं पालीवासियांचं पंचकृषी पालीपात्र आमच्या पंचकृषीचं आराध्य दैवत आहे. म्हणून आम्हाला फार अभिमान वाटतो. हे देवस्थान हुकमात चालतं. जी देवस्थानं आहेत, गावकर चालवत असतील, खोत चालवत असतील, मुख्यमंत्री चालवत असतील. आम्ही खोत इंग्रजांचे काळातले नाही की जुलमी कारभार करणार आम्ही खोत नाही. आम्ही देवस्थानचे खोत. आम्हाला गावकऱ्यांनी आदरानं खोत म्हणून म्हटलं जातं. ज्या ज्या गावात देवस्थानचा मुख्यमंत्री आहे त्यांना खोतच म्हटलं जातं. आदरानं. खोत ही आमची उपाधी नाही, खोत ही आमची पदवी नाही. खोत हे जे आहे ते लोकांनी आदरापोटी मानातून स्वतःहून दिलेलं स्थान आहे. आम्ही या देवस्थानचे मुख्यमंत्री आहोत. देवस्थान 82ला ट्रस्ट झालं. शासनाने निर्णय काढला सर्व देवस्थान ट्रस्ट करा. पण ज्यावेळी पूर्वी देवस्थान ट्रस्ट होण्यापूर्वी जसे मानपान वंशपरंपरे चालत असेल तेच ट्रस्ट झाल्यानंतर सुद्धा मानपान वंशपरंपरे चालत आलेले आहे. ट्रस्ट कशासाठी आहे तर जी आर्थिक जी गोष्टी आहेत
त्याच्याही ट्रस्ट आहे. म्हणून जे काय आजूबाजूला भाविक जे आले असतील तर त्यांना विनंती करेन की ज्यांची ज्यांची देवस्थान आहे त्यांनी रजिस्टर करा, ट्रस्ट करा. तुमच्या मान किंवा परंपरा त्या आयुष्यभर पुढे सुद्धा अगदी कायमस्वरूपी कागदावर राहतील. त्याच्यात कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही. भविष्याच्या पिढी सुद्धा कोण हस्तक्षेप करू शकणार नाही. अशा गोष्टी होतील. आमच्या पूर्वजांना माहिती होती, चांगली गोष्टी माहिती होत्या. त्या लोकांनी आमचा प्रथा परंपरा घटनेत बांधून ठेवल्या. त्यामुळे आमच्या देवस्थानाला कुठल्याही प्रकारची भीती नाही, अडचण नाही. त्या घटनेच्या तर लिखित याच्याप्रमाणेच आमचं देवस्थान परंपरेने चालत आलंय. प्रचंड लोक, भाविक लोक या देवस्थानाशी संबंधित आहेत. प्रत्येकाची श्रद्धा आहे. माझ्या गावकऱ्यांचं मला विशेष कौतुक करायचं आहे. देवस्थानमध्ये राजसत्ता, पूर्वसत्ता आणि सर्वसत्ता असे 3 खांबी तंबू असतो. राजसत्ता म्हणजे हुकूम देणारा, पूर्वसत्ता म्हणजे पूजार्ची करणारा आणि सर्वसत्ता म्हणजे देवस्थानचे सर्व कामकाज आपल्या घरी पार पाडून येणारा म्हणजे गावकऱ्यांचा. सर्वसत्ता म्हणजे आमची कुणबी समाज आहे. पूर्वसत्ता म्हणजे लिंगायत मंडळी आहे आणि राजसत्ता म्हणजे मी सुद्धा हुकूम चालवतो. देवस्थानच्यासाठी हुकूम चालवतो, म्हणजे परंपरेने हुकूम चालवतो. त्या हुकुमात देवस्थान चालतं. ही 3 टायर सिस्टीम आहे. ही अतिशय पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. सर्व देवस्थानमध्ये आहे. सर्व सत्तेचं कौतुक आहे. आज माझ्या देवस्थानचं जे नावारूपाला जे आलेलं आहे, पंचक्रोशीमध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, शिस्तबद्ध देवस्थान म्हणून आमचे देवस्थान नावाचं जातं. तर ह्या संपूर्ण देवस्थानमध्ये माझ्या कुणबी समाजाचा, गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या खांद्यावर देवस्थानची तुरा आहे. त्यांच्यामुळे ते माझं देवस्थान नावारूपाला आलंय. प्रथा परंपरा चालीरीती आम्ही त्यांच्यामुळे जगू शकतो. ते आहेत म्हणून देवस्थान चाललंय. त्याचं सर्वांनी आम्ही भान ठेवलं पाहिजे. हे गावकरी जसा पुंडलिकाच्या घरी आई वडिलांची सेवा करताना देव जाऊन उभा राहिला, जनाबाईच्या घरी गेला, पण माझा देव प्रत्येकाच्या घरी दरवर्षी येण्याची जबाबदारी माझे गावकरी पार पाडतात. त्यांच्यामुळे माझा देव प्रत्येकाच्या घरी जातो. माझे गावकरी देवाची पालखी येते असे कधीच म्हणत नाही. माझे गावकरी म्हणतात माझ्याकडे देव येणार आहे. माझे गावकरी कधी म्हणत नाहीत माझ्याकडे देव पालखी येणार आहे म्हणून. माझे गावकरी म्हणतात आमच्याकडे आज देव येणार आहे. श्रद्धा लागते. देवाभोवती किती प्रदक्षिणा केल्या, किती वेळा नाक घातलं तर तुमचा हेतू जर शुद्ध नसेल तर देव पावत नाही. किती वेळा देवाची माझ्या कृपा आहे. प्रदक्षिणा करणं, फेऱ्या मारणं, तुमचा हेतू शुद्ध लागतो आणि हेतूच वातावरणात प्रवेश करत असतो. तर तुम्हाला आज मी सांगेन, प्रत्येकाने संतोषाने राहा, कृतज्ञता बाळगा, संतोषाने समाधाने राहा. कृतज्ञता म्हणजे प्रत्येकाबद्दल कृतज्ञता ठेवा. आपल्याला प्रत्येकाचा थोडाफार उपयोग होतो. मी माझ्या गावाबद्दल गावकऱ्यांची कृतज्ञता ठेवणार आहे की गावकरी माझे हे सर्व करतात. पुन्हा देवस्थानचा गाडा चालतो, मी गावकऱ्याची कृती आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांची प्रत्येकाला मान देता, प्रत्येकाला जपता, तेव्हा तुमचा निश्चित आदर वाढत जातो. निधानची पाली म्हणतात त्या गावाला. त्या गावामध्ये भले ताट मार करून छात्या पुढे काढून पुढे गेले, पण ते मातीला मिळाले. म्हणून ही निधानची पाली आहे. त्या निधानच्या पालीत राहताना देवाला समोर ठेवून, त्या गावाला समोर ठेवून नतमस्तक राहून जो राहतो तोच ह्या गावात टिकतो. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायचंय आणि त्याप्रमाणे वागायचंय. आता आपण पालखी बाहेर करणार आहोत. उद्या गावकऱ्यांनी उद्या आपल्याला होळीला जायचंय. तर बरोबर 3 वाजता सर्वांनी सानेवर जमायचं आहे आणि सोमवारी 2 तारखेला आपल्याला कोकण उड्डाण्यात जायचंय. सानेवर जमायचंय 3 वाजता. कोणामुळेही मला थांबायचं नाहीये. जशी जाणार तशी सर्वांनी एकजुटीने आपली होळी सानेवर आणायची आहे. 2 होळ्या उद्या सेटा उभा करून सर्वांनी नंतर आपल्या घरी जायचंय. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सिंहोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि आता आपण थोड्याच वेळात पालखी बाहेर करूया. सर्वांना एक विनंती करेन की 1 ते 1.5 तास पालखी खांद्यावर ठेवा. कारण डोक्यावर घेणारे ठराविक जण असतात. कारण एवढी मुलं झोडत असतात, सर्व देव नाचवायला ठेवायला असतात. 1.5 तास पालखी 1 ते 1.5 तास खांद्यावर ठेवा आणि त्यानंतर डोक्यावर घ्या. डोक्यावर घेणारे थोडे असतात, तुम्ही हाऊसफुस करा, तुम्हाला वाटेल की तुम्ही नाचवा. त्याला मी जरा हस्तक्षेप करणार नाही. फक्त देव आपण देवाला खांद्यावर घेतोय, देवाला अंगा खांद्यावर घेतोय, देवाला खेळवतोय. ही शुद्ध भावना ठेवा. तुमच्या सुद्धा त्या परमेश्वराचा अंश आहे. प्रत्येकाच्या परमेश्वराला तो परमेश्वर तुमच्या सर्वांचाच आहे. ही माझी भावना आहे. तुमच्या त्याला मी सर्वांना पाहतोय. आपलं वर्तन शुद्ध ठेवा, चांगलं ठेवा. आपल्या गावाचं नाव आणि देवस्थानचं नाव जास्तीत जास्त पुढे आणा. गावाची शान आणि मान राखा. गावकर, सर्व गावकरी
सर्व मानकरी हजर आहेत काय? तिंगगाव चतुर्थी मिळतील गावकरी हजर आहेत. 1 नंबरचा मान स्वतः मानकरी म्हणून उभा आहे. 2 नंबरचे जे मानकरी जे आहेत ते आमच्या आंबेमानातील सावंत वंशाचेच मानकरी आहेत. तर त्यांचा वंश कोणी नाही आहे. 3 नंबर मानकरी गुरुराज पांडुरंग सावंत हजर आहेत काय? 4 नंबर मानकरी अनंत गंगाराम पालकर हजर आहेत काय? 5 नंबरचे मानकरी प्रदीप यशवंत घडशी गावचे गावकर हजर आहेत काय? 6 नंबर का मानकरी बबन भिकाजी काजरेकर हजर आहेत काय? बोला. 7 नंबर मानकरी सुभाष गणपत घराटे हजर आहे काय? 8 नंबर मानकरी चंद्रकांत गणू पुणेकर हजर आहे काय? विष्णू मानका माईन मानकरी हजर आहे काय? कोंडकर मानकरी रोहित प्रमोद पांचाळ हजर आहे काय? कोंडकर मानकरी अनिल कृष्णा दाडवे हजर आहे काय? अनिल कृष्णा दाडवे. कोंडकर मानकरी गुरुप्रसाद चंद्रकांत दाडवे हजर आहे काय? पालीचे सर्व गावकरी हजर आहेत काय? कोंडकरी हजर आहेत काय? सर्वेलकर हजर आहेत काय? रेडगाच्या काळात रेड्याची मातला होता इंद्राच्या काळात, तेव्हा देव बाहेर काढताना माझ्या पूर्वजांच्या साथीला पाठी खान मारण्यासाठी जी पूर्वसत्ता खान मारते पाठी, ते रेडगाच्या दहशतीमुळे काय सर्व आले नाहीत. त्यावेळी माझ्या पूर्वजांनी देवाची पालखी बाहेर काढायला माझ्यावर कोण येते काय म्हणून हाक मारली. तेव्हा आनाजी सावंत त्यांनी माझ्या पूर्वजांच्या हाकेला हात दिली आणि ते पालखी बाहेर काढण्यासाठी बाहेर आले. आज त्यांचा पूर्वज वारस, त्या पूर्वजांचा वारस धीरज दत्ताराम सावंत हजर आहे काय? गावकर निशान अब्दागिरी मशाली तयार ठेवा. तयार आहेत? शरण्या तयार आहेत? 3 गावचं ग्रामदैवत, अनेक भक्तांचं कुलदैवत श्री बद्रीनाथ, महालक्ष्मी सहित महाकाली, त्रिमुखी, नवलाई, पावलाई, जुगाई, कर्मेदेव सहित खेळण्यासाठी, ग्राम प्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर येत आहेत. गावकर ढोल ताशे वाजून देत. धीरज दत्ताराम सावंतचा पालखी बाहेर काढायला.